नमस्कार मित्रांनो, रेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा असतील किंवा एम-पी-एस-सी असेल, पोलीस भरती असेल, ज्या काही इथून पुढे येऊ घातलेल्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हा आहे भारतरत्न पुरस्कार विजेते 2024 आणि हे 2024 चे जे काही विजेते आहेत, ते विजेते आता आपल्याला जाता-जाता लक्षात ठेवायचे आहे आणि त्यांच्याविषयीच्या 1-2 गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता हे जे घटक आहेत, हे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहे. परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. तर भारतरत्न पुरस्काराची ट्रिक्स लक्षात ठेवताना काय करायचं बघा मित्रांनो, हा एक मंत्र आहे असे लक्षात ठेवा. हा एक मंत्र आहे आणि हा मंत्र कोणता आहे, की कलानच स्वाहा, कलानच स्वाहा. आता हा मंत्र लक्षात ठेवल्यानंतर जे काही 2024 चे भारतरत्न आहेत, ते भारतरत्न या ठिकाणी सहजपणे तुमच्या लक्षात राहतील. बघा, या ठिकाणी कलानाच्या स्वहामध्ये बघा, क म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर दिलेलं आहे कर्पूरी ठाकूर. त्याच्यानंतर ला म्हणजे काय, लालकृष्ण अडवाणी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की हे भारतरत्न मिळवणारे 50वे व्यक्ती आहेत. त्यामुळे हे अतिशय आय-एम-पी आहे. याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी ट्रिक्स आहे, ही ट्रिक्स आपण काय केलेली आहे, की जे क्रमानं भारतरत्न मिळालेले आहेत, त्यांच्यावरती आधारित आहे. त्यामुळे हा एक मंत्र तुम्ही फक्त लक्षात ठेवायचा. त्याच्यावरून ही नावं तुम्हाला लक्षात येतील. त्यानंतर बघा, न वरून या ठिकाणी पी.व्ही. नरसिंहरावांच्या मधलं हा न घेतलेला आहे, म्हणून हे न आहे. कला न च, च म्हणजे काय, चौधरी चरणसिंह आणि स्वाहा म्हणजे काय, या स्वामीनाथनमधलं स्वा आपण घेतलेलं आहे आणि ही ट्रिक्स अशा पद्धतीने तयार केलेली आहे. काय ट्रिक्स आहे? कलानच स्वाहा. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की लालकृष्ण अडवाणी यांना 50वा भारतरत्न मिळालेला आहे. त्यामुळे यांच्यावरती प्रश्न येणं हे फिक्स आहे. आता दुसरी गोष्ट, किती लोकांना याच्यामध्ये काय-काय प्रश्न विचारतात बघा. पहिली गोष्ट, की किती लोकांना मिळालं? किती लोकांना मिळालं? बघा किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे 2024 चा जो भारतरत्न आहे, तो एकूण 5 व्यक्तींना मिळाला. दुसरी गोष्ट, की 50वा भारतरत्न मिळालेली व्यक्ती कोण? तर ती आहे लालकृष्ण अडवाणी. म्हणजे हा दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न तुम्हाला काय विचारण्यात येईल बघा, याच्यापैकी कोणाला मरणोत्तर मिळालेला नाही. आता इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की लालकृष्ण अडवाणी यांना 50वा आहे ना, तर हे सोडून जे बाकीचे आहेत त्यांना काय मिळालेलं आहे, या ठिकाणी मरणोत्तर मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. म्हणजे फक्त लालकृष्ण अडवाणी सोडायचे, त्यांना 50वा मिळालेला आहे हे लक्षात ठेवायचं आणि बाकीचे जे आहेत त्यांना मात्र काय केलेलं आहे, मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, ही ट्रिक्स तुमच्या अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात आली असेल. परीक्षेला कशाही पद्धतीचा प्रश्न आला तरी तुम्हाला आता तो सोडवता येणार. आता याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण काय करणार आहे, जे काही पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आहे, ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्रिक्सच्या माध्यमातून अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहील. अशा पद्धतीच्या आपल्याकडे काय आहेत, ट्रिक्स आहेत. जर आमचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा. धन्यवाद.